नमस्कार सर्वांना, तुमचं स्वागत आहे माझ्या आजच्या YouTube व्हिडिओमध्ये। तर आज आपण पाहणार आहोत खोकल्याची औषधं कधी घेतली पाहिजेत, कधी टाळली पाहिजेत, लहान मुलांना कुठल्या वयापर्यंत कोणती औषध दिली पाहिजेत किंवा कोणती औषध टाळली पाहिजेत आणि लहान मुलांची किंवा मोठ्या माणसांची खोकल्यामध्ये आपण काय काळजी घेऊ शकतो किंवा काय घरगुती उपचार करू शकतो। कृपया सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून सबस्क्राइब केल्यानंतर मी दिलेली माहिती तुमच्यापर्यंत येऊ शकते। मुलांना खोकल्याचे औषध कधी द्यावेत, चला तर मग समजून घेऊया। तर लहान मुलांना खोकला येत असेल तर लगेच औषध द्यायची गरज नसते, कारण सगळा खोकला सारखा नसतो। कारण खोकला हा एक शरीराचा संरक्षणात्मक प्रतिसाद असतो। मग खोकल्याचे औषध कधी द्यायचं? जर तुमच्या मुलांना झोप येत नाही किंवा खूप कफ साचलेला आहे किंवा डॉक्टरांनी आधी तसं सांगितलेलं आहे तेव्हाच तुम्ही मुलांना औषध द्या, कारण स्वतःहून कुठलीही औषध द्यायला जाऊ नका। क्रोनिक खोकला किंवा दम्याचा खोकला अशा खोकल्याच्या प्रकारानुसार खोकल्याची औषध ठरलेली असतात। मग जर आपण स्वतःहून औषध दिलं तर चुकीचा डोस जाऊ शकतो, मग आपला फायदा न होता तोटाच होतो आणि त्याचे वाईट परिणाम सुद्धा नंतर दिसून येतात। मुख्य म्हणजे 1.5 वर्षाखालील मुलांना तर कुठलेही खोकल्याचे औषध द्यायचं नाही, असं केंद्र सरकार आणि आरोग्य विभागाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे। त्यानंतर 2.5 वर्षाखालील मुलांसाठी सुद्धा काही कॉम्बिनेशन आरोग्य विभागाने धोकादायक सांगितलेले आहेत लहान मुलांसाठी, जसं की अँटीहिस्टामाइन, डिकॉक्जंट आणि एक्सपेक्टोरंट असे 3 औषधं जर एकत्र असलेलं जर औषध आपण लहान मुलांना देत असेल तर ते मुलांसाठी योग्य नाहीये, असं सुद्धा आरोग्य विभागाने सांगितलेलं आहे। म्हणून तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांसाठी 2.5 वर्षाखालील मुलांसाठी हे कॉम्बिनेशन टाळू शकता। तसेच 6 वर्षाखालील मुलांसाठी सुद्धा डेक्स्ट्रोमोरोफेन, क्लोरफेनॅरामाइन आणि फिनालिफ्राइन हे 3 कॉम्बिनेशन मधलं सिरप सुद्धा अयोग्य आहे किंवा ते म्हणजेच ते मुलांसाठी चांगलं नाहीये। मग तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांना या कॉम्बिनेशनचे सिरप देऊ नका, कारण या सिरपमुळे लहान मुलांमध्ये चक्कर येणे, झोप येणे, हृदयाचे ठोके वाढणे किंवा उलट्या मळमळ होणे ही लक्षणं दिसून येतात। त्यामुळे हे सिरप लहान मुलांपासून टाळले पाहिजेत। यामध्ये अजून काही विशिष्ट प्रकारचे ब्रँड सुद्धा आहेत की जे लहान मुलांसाठी पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे, जसं की 2025 मध्ये काही कप सिरप हे विषारी म्हणून घोषित करण्यात आले आणि ज्यामुळे काही मुलांच्या किडनीवर लगेच परिणाम होऊन त्यांचा मृत्यू सुद्धा झाला होता। मग ते सिरप कोणते? तर रेस्पी फ्रेश TR सिरप, कोल्ड्रिप सिरप आणि रिलाइट सिरप। या सिरपमध्ये DEG सारखे विषारी रसायन आढळले आहे, त्यामुळे लहान मुलांमध्ये लगेच किडनीची समस्या येऊन लगेच मृत्यू झालेले आहेत। त्यामुळे हे विषारी सिरप तुम्ही टाळताय का हे लक्ष द्या। मग आपण खोकल्यासाठी घरगुती काय उपचार करू शकतो? तर दिवसातून 1 ते 2 वेळा आपण गरम पाण्याची वाफ घेऊ शकतो किंवा औषधाची सुद्धा आपण वाफ देऊ शकतो। 5 ते 10 मिनिटं वाफ घेणं गरजेचं आहे। नाक जर बंद असेल तर सलाईनचा ड्रॉप सुद्धा सोडू शकतो, त्यामुळे आपला कफ सैल होऊन नाक मोकळे होते आणि श्वास घ्यायला सुद्धा सोपं होतं। दिवसभर मधासोबत कोमट पाणी पिऊ शकतो, डाळ किंवा भाज्यांचे सूप घेऊ शकतो, त्यामुळे आपली बॉडी हायड्रेट राहते आणि आपल्याला श्वास घ्यायला नाक मोकळं होतं। 1 वर्षापुढील मुलांना आपण लवंग आणि मध एकत्र करून सुद्धा देऊ शकतो, त्यामुळे घशातील खवखव कमी होण्यास मदत होते। थंड पेय टाळले पाहिजेत आणि जबरदस्तीचं जेवण किंवा जबरदस्तीचं पाणी पिणं सुद्धा आपण टाळलं पाहिजे। आल्याचा रस आणि मध एकत्र करून सुद्धा आपण घेऊ शकतो, त्यानं सुद्धा आपल्या खोकल्याला आराम मिळतो आणि रात्री झोपताना हळदीचे दूध सुद्धा आपण घेतल्याने आपल्या शरीराला आराम मिळतो। कफ बरोबर खोकला सुद्धा आहे तर मग आपण तुळशीचे 4 ते 5 पानं 1 ते 2 वेळा दिवसातून चावून खाल्ले पाहिजेत। ओव्याची वाफ सुद्धा घेतली पाहिजे आणि अद्रक, हळद आणि लवंग यांचा काढा करून घेतला पाहिजे आणि दिवसभर कोमटच पाणी पिलं पाहिजे, तर आपला कफ आणि खोकला दोन्हीही कमी होतो। ॲलर्जिक खोकल्यामध्ये सुद्धा आपण काही काळजी घेऊ शकतो, जसं की घरात धूळ साचू न देणे किंवा घरातील बेडशीट, उशीचे कवर, सोफ्याचे कवर किंवा अजून तुमच्या ज्या डेली यूज मधील जे कवर वगैरे असतील ते तुम्ही आठवड्यातून 1 ते 2 वेळा धुवून टाकू शकता। धूर, परफ्यूम आणि अगरबत्तीचा वास सुद्धा टाळणं गरजेचं आहे। साधी पाण्याची वाफ सुद्धा घेऊ शकता, शक्य असेल तर त्याच्यात ओवा टाकून घेतली तर अजून फरक पडतो। नाक मोकळे होते आणि खोकल्याची तीव्रता सुद्धा कमी होते। तर तुमच्या असंही लक्षात येत असेल की मी वारंवार सांगते वाफ घेणं खूप गरजेचं आहे, तर हो, वाफ घेणं का गरजेचं आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे। तर वाफ घेतल्यामुळे काय होतं, नाकातील सूज कमी होते, तसेच घशातील आणि छातीतील कफ पातळ होतो आणि आपण सहजपणे खोकला बाहेर काढू शकतो। तसंच जर आपल्याला धूळ
याची ॲलर्जी असेल आणि त्यामुळे जर आपल्याला सर्दी खोकला होत असेल तर साध्या पाण्याची किंवा औषधाची कोणतीही जी शक्य असेल ती वाफ जर आपण दिवसातून 1-2 वेळा घेत असेल तर आपल्याला ही सुद्धा ॲलर्जी कमी होण्यास मदत होते. तसेच वाफेमुळे घशातील खवखव सुद्धा कमी होते आणि नाक मोकळे होते. नाक मोकळे झाल्यामुळे आपल्याला श्वास घेणं सुद्धा सोपं जातं. धन्यवाद सर्वांना ज्यांनी माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला. अजून अशा नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा.